शब्द, मन आणि प्रेम. अह, शुभ क्रिया. हा हा. सो पार्ट आहे 287. सो पार्ट 286 मध्ये बघितलं होतं आपण. शुभ खोटं बोलून वंशिकाला भेटायला जातो आणि सर्व सांगतो डिटेलमध्ये क्रियाबद्दल. आणि मग तसंच वंशिकाची समजूत काढून घरी सोडून देतो आणि मग फ्लॅटवर येतो. देन काही वेळाने क्रिया येते तर नॉर्मल दोघांचं बोलणं चालू असतं. सो आता पुढे बघू. तर शुभ लगेच बोलतो, "नाही ग बेबी, बिलकुल काही नाही करणार, पण तुला खरंच कंबर दुखत असेल तर सांग. मी तसं दाबून देतो." तर क्रिया बोलते की "नाही, तेवढा काही त्रास नाहीये, पण झोपताना दाबून दे काय." देन क्रिया जाते आत आणि बॅग ठेवून चेंज करून फ्रेश होऊन छान किचनमध्ये जाते आणि दोघांसाठी मस्त कॉफी करून घेऊन येते. आणि मग शुभला बोलते की "काय झालं होतं मगाशी? तू आईकडे का गेला होता?" तर शुभला आठवतं वंशिकासोबत असल्याचं. तर तसंच सांगतो की "काही नाही गं, ते मम्मासोबत मार्केट जायचं होतं, तर त्यासाठीच गेलो होतो." तर क्रिया बोलते की "यार शुभ, मग मला सांगायचं ना मग मला. मी घेऊन गेली असती ना मम्माला. कारण भाजीचं आपल्याला पण लागत होतं." हां. तर शुभ यावर जस्ट हो का बोलून टॉपिक चेंज करत बोलतो की "बरं, आज जेवायला काय करणार आहे?" तर क्रिया सांगते तसं आणि मग तसंच किचनमध्ये चालली जाते. देन शुभ हॉलमध्ये असतो टीव्ही बघत आणि क्रिया किचनमध्ये असते. तर शुभ तसंच झोपी जातो सोफ्यावरच आणि मग काही वेळाने क्रिया येऊन बघते तर शुभ झोपून असतो. तर तसंच टीव्ही बंद करते आणि शुभ जवळ बसते. देन तसंच डोक्यावरून हात फिरवत बोलते की आज जास्त काम झालंय वाटतं, म्हणून टीव्ही बघत झोपी गेला. झोप बेबी झोप. देन तसंच क्रिया आपला फोन घेते आणि ग्रुप मेसेजेस चेक करते अबाउट हर ऑफिस वर्क. सो देन काही वेळाने शुभला जाग येते फायनली. जाग येताच बघतो तर क्रिया तिथेच बसलेली असते. तर तसंच क्रियाच्या मांडीवर डोकं ठेवून डोळे बंद करत स्टमककडे फेस करून कमरेला पकडतो. तर क्रियाला वाटतं झोप येत आहे, सो थोड्या वेळ झोपू देते. असंच पण शुभची झोप पूर्णपणे उघडलेली असते. देन तसंच क्रिया फोनच बघत असते आणि शुभ इकडे मस्त स्टमकवर किस करत असतो आणि तसंच हळूहळू स्टमक वर येत असतो. तर क्रियाला कळतं की शुभ उठून आहे म्हणून हे सर्व करत आहे. तर तसंच क्रिया फोन ठेवून देते आणि शुभचं फेस बाजूला करत बघते. तर शुभ हसायला लागतो. देन तसंच क्रियाला पण हसत बोलते, "मला माहिती होतं तो हालचाल करत होता मीन्स उठलेला होता. पण म्हटलं तरी जाऊ दे. पण तुझी हालचाल जरा जास्तच होऊ लागली म्हणून बाजूला केली तुला. आणि तसं पण ही ती वेळ नाहीये जे तू करतोयस, कळलं?" हं. शुभ तसंच उठत बोलतो, "अगं वेळ काळ काही बघायचा नसतो. फक्त मूड बघायचा असतो आणि करायचा असतो." क्रिया तसंच उठून किचनमध्ये जात बोलतो, की "हट पागल, असं काही नाही करायचं." देन शुभ पण जातो, फ्रेश होतो आणि मग क्रिया जेवायला वाढते आणि मग दोघे छान गप्पा मारत जेवण करून घेतात. तर काही वेळाने छान हॉलमध्ये येऊन बसतात. तर क्रिया बोलते, की "चल फिरायला जाऊन येऊ." "मस्त." तर शुभ तसंच क्रियाच्या डोक्यावर हलक्या हाताने मारत बोलतो, की "मूर्ख मुली, पाऊस किती सुरू आहे बघितली नाही का? की जाणून पावसात भिजायचं आहे म्हणून असं बोलत आहे." तर क्रिया बोलते, की "मी हे बघत होती, की तुला माहिती पण आहे की नाही, की बाहेर पाऊस सुरू आहे ते." हां. देन शुभ बोलतो, "हो माहिती आहे मला. आता उठून फ्रेश व्हायला गेलो ना, तेव्हाच बाल्कनीमधून बघितलं मी." तर क्रिया बोलते, "ठीक आहे, चल आता मला कंबर दाबून ते छान शांत झोप लागेल मग मला." तर शुभ ठीक आहे बोलून क्रियासोबत बेडरूममध्ये जातो. देन क्रिया लाईट डिम करून बेडवर मस्त उलटी होऊन लेटून घेते आणि बाल्कनीच्या विंडोमधून हलका पाऊस दिसत असतो आणि मस्त थंड थंड हवा येत असतो. तर क्रिया तसंच आपले हेअर्स बाजूला करत बोलते, की "छान प्रेशर देऊन कर हां बेबी, हलका-फुलकं नकोय." तर शुभ तसंच दोन्ही हाताने क्रियाच्या कमरेवर हात फिरवतो आधी आणि थोडं प्रेशर देऊन मसाज करायला स्टार्ट करतो. वॉव! तर क्रिया मस्त मसाज फील करत बोलते, बेबी वॉव! मस्त वाटत आहे असंच." तर शुभ बोलतो, "तू जेव्हा असं मसाज करून दे बोलते ना, तर आतून थोडं वेगळंच वाटतं मला, म्हणजे छान वाटतं." तर क्रिया बोलते, "अरे मग तू डेली असं कर, म्हणजे खूप शांत रिलॅक्स अशी झोप लागेल मला." तर शुभ मसाज करतच पुढे सरकतो आणि कमरेपासून पाठीपर्यंत हलक्या हाताने प्रेशर देत मसाज करत राहतो आणि तसंच बोलतो, "तुला खरंच मसाज हवा असतो की बाकी पुन्हा काही हवं आहे?" तर क्रिया 5 सेकंद शांतच असते. मग पिलोवर फेस दाबत बोलते, "थोडं ते, थोडं हे." म्हणजे दोन्ही हवं असतं, पण आज फक्त झोपायचं आहे निवांत असं मस्त हग करून तुझ्या कुशीत.
तुला छान नेक फील करत. आहा! तर शुभ हलकी स्माईल करत बोलतो, "हो गं, हे मला माहिती आहे. तू केव्हा कोणत्या मूडमध्ये असते आणि केव्हा काय बोलते हेही माहिती आहे. मी तुला असंच तुझ्याकडून ऐकायचं असतं म्हणून बोलतो, बाकी काही नाही." तर क्रिया बोलते, की "तू मला का कधीच काही दाबून नाही मागत? डोकं दुखतं तेवढंच सांगतो, बाकी सांगतो पण दाबून ते बोलत नाही. इव्हन मी बोलते तर मलाही नको बोलतो. व्हाय बेबी? असं का बरं?" तर शुभ बोलतो, "कारण तू घरची लक्ष्मी आहेस आणि घरच्या लक्ष्मीकडून मी आज काय, कधीच दाबून घेणार नाही काहीच. कळलं तुला?" हां. क्रिया तसंच 1 मिनिट बोलून थांबायला सांगते आणि शुभ थांबताच क्रिया उठून लगेच हग करते आणि मस्त दोन्ही गालावर किसी करते आणि बोलते, की "मला ना तुला थँक बोलायचं आहे." तर शुभ विचारतो, "कशासाठी बेबी?" तर क्रिया बोलते, "तू मला इतकं समजतो, सांभाळतो, माझे सर्व हट्ट पूर्ण करतो, इतकं प्रेम करतो आणि मला घरून लांब असल्याचं कधी फील होऊ देत नाही. खूप मस्त बेबीसारखं सांभाळतो ना." तर खरंच खूपदा वाटतं असं वगैरे बोलावं. देन शुभ तसंच क्रियाचं फेस पकडून दोन्ही गालावर किसी करतो आणि बोलतो, "तुझा नेहमी असाच सांभाळ करणार. कारण आजच्या काळात जसं तू माझ्या मनाचा विचार करून राहते, तसं कोणतीच मुलगी नाही राहत. तू जर इतकं जीव लावून प्रेम करते, तर माझं प्रेम आपोआप वाढत जातं. कळलं क्रियू?" हां. देन तसंच क्रिया मस्त शुभच्या कुशीत येते आणि बोलते, "बस असाच सांभाळ कर माझा अगदी बेबीसारखा." तर शुभ तसंच क्रियाच्या हेअर्समधून हात फिरवत बोलतो, की "येस बेबी, नेहमी असंच सांभाळणार." आणि मग तसंच दोघेही छान ब्लँकेटमध्ये येतात. मस्त टाईट हग करून शांत झोपी जातात. सकाळी 7 वाजता नेहमीप्रमाणे क्रिया उठते आणि बाहेर खूप पाऊस सुरू असतो. आणि तसंच क्रिया फ्रेश होऊन कॉफी करते स्वतःसाठी आणि मस्त बाल्कनीत पाऊस बघत एन्जॉय करते. आणि अधूनमधून बेडरूममध्ये बघत असते शुभ उठला की काय. कारण शुभ सोबत हा मोमेंट एन्जॉय करायचा असतो, पण शुभ मस्त गाढ झोपेत झोपलेला असतो. देन 8 वाजता क्रिया हॉलमध्ये असते. तर तेव्हा मेड आंटीला कॉल करतात हे सांगायला की आज येणार नाहीये कारण पाऊस खूप आहे. तर क्रिया बोलते की प्लीज आंटी असं नका करू, थोडं उशिरा या पण या, कारण कोणतंही घाण किंवा काही पेंडिंग असेल शुभला किचनमध्ये किंवा कपड्यांमध्ये खूप चिडचिड करतो, सो प्लीज येऊन तेवढं करून द्या. देन कॉल कट. क्रिया बेडरूममध्ये जात तर शुभची उठायची वेळ झालेली असते, तर तसंच शुभ जवळ बसते. शुभ, उठ ना बाबू, झाली ना तुझी झोप, आता पुन्हा किती उशिरा उठणार आहेस? तर तसंच शुभ क्रियाच्या मांडीवर डोकं ठेवत बोलतो, "उठतो ग, थांब असं हेअर्समधून हात फिरव आधी छान, प्लीज." तर क्रिया तसंच हात फिरवत लाडप्यार करते आणि मग शुभ उठून फ्रेश होतो. देन क्रिया कॉफी देते आणि जाते अंघोळीला आणि शुभ लॅपटॉप घेऊन जस्ट मेल चेक करत असतो. तर एक प्रोजेक्ट असतो जो ग्रुपमध्ये कंप्लीट करायचा असतो. तर शुभची पार्टनर असते एक मुलगी आणि त्याचं नाव असतं नविशा देशमुख. हो, न्यू एंट्री. तर शुभ तसंच येस म्हणून रिप्लाय करतो आणि इतक्यात क्रिया येते. अंघोळ करून बाहेर आणि तसंच हेअर्स टॉवेलने सुकवत किचनमध्ये जायला टर्न होते. तर शुभ बोलतो, "अगं क्रियू इकडे ये गं. हे बघ बेबी खूप मोठा प्रोजेक्ट मिळाला आहे. पण याला ग्रुपमध्ये कंप्लीट करायचा आहे आणि पार्टनर पण मुलगी आहे." तर क्रिया बोलते, की "हां, मग ठीक आहे ना, त्यात काय एवढं? असा पण तू माझा आहेस. आता तुला कोणी नाही लांब करू शकत माझ्यापासून. सो तू कोणत्याही मुलीसोबत प्रोजेक्ट कंप्लीट कर. मला टेन्शनच नाहीये, कारण 24 तास माझा शुभ माझ्यासोबत आहे. कळलं ना? आणि बाय द वे कोण आहे ती? नाव काय आहे तिचं?" हां, नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून. सो पार्ट 288 मध्ये बघणार आहे आपण. शुभ नाव सांगणार, त्यानंतर क्रिया काय बोलणार, कशी रिॲक्ट होणार, कारण त्या नावासोबत क्रियाचं पास्टमध्ये खूप डीप कनेक्शन असतो आणि आता शुभ प्रोजेक्ट पूर्ण करतो की कॅन्सल करतो आणि स्टोरीमध्ये पुढे काय काय बघायला मिळणार आहे तेही बघू. सो रायटर, एडिटर अँड व्हॉईस शुभ वासेकर.